तसं पाहिलं तर मनसेची आजवरची मारामारी करायची सवय ही गेलेली नाही. मुळात ही सवय बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासूनची आहे, शिवसेना बळकट असतानापासूनची आहे. आणि महत्वाचं म्हणजे ती तेव्हापासून मनसेची मारहाण सुरू राहीपर्यंत सरकार पुरस्कृत राहिली आहे. मनसेच्या बाबतीतला तपशील अधिक रोचक आहे. मनसेची 9 मार्च 2006 ला स्थापना झाली. सुरुवातीपासूनच मनसेनं भैया भगाव ही भूमिका घेतली. काँग्रेस राष्ट्रवादीनं मनसेला कायम बळ दिलं. राज ठाकरेंची अटक हा त्याच राजकारणाचा भाग होता. मनसेच्या उमेदवारांनी मग उद्धव यांची मतपेढी फोडली. मनसेनं केलेल्या या मतचोरीचा काँग्रेस राष्ट्रवादीला 2009 मध्ये थेट फायदा झाला आणि तिसऱ्यांदा अत्यंत अनपेक्षितरित्या काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत आली. अशा घटनांना इमिजिएटली महाराष्ट्र सरकारने चाप लावला पाहिजे. आणि नाही तर मग कदाचित अशी शंका येईल की महाराष्ट्र सरकार एक प्रकारे मनसे आणि त्यांचं काही हॉबनॉबिंग तर सुरू नाहीये, दोघं एकत्र तर नाहीयेत, अशा प्रकारची शंका येऊ शकते.